माझं भाषण आपण पूर्ण ऐकलं पाहिजे। मी वारंवार 10 वेळा असंच सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुती करूनच आम्ही लढणार आहोत। महायुती करून लढावी हीच शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढे जातो। पण हे युती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा। आता मी राज्याचा उद्योग मंत्री आहे, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, म्हणून मी येऊन सांगायचं की मी इकडे युती करतो तिकडे युती करतो, मला काय व्हॉइस आहे का? नेते ठरवणार आहे। त्याच्यामुळं नव्यानं जी काही पक्षामध्ये मंडळी जातात त्यांना असं वाटतं की आता माझा शाह साहेबांबरोबर संपर्क आला पाहिजे, माझा मोदी साहेबांबरोबर संपर्क आला पाहिजे, आपण गेलं पाहिजे। त्यांचा खटाटोप असतं की ठोका पत्रकार परिषदेमध्ये बाबा भाषणामध्ये की हे होईल तेवढे 33,000 हे आहेत, त्या 35,000 ते आहेत। हे सगळे अधिकार कोणालाही दिलेले नाहीत। मी असं म्हटलं की हे सगळं महायुतीनं लढत असताना शिवसेना पक्ष वाढवणं ही देखील आमची जबाबदारी आहे आणि उद्या सगळ्या शक्यता धरून चाललं पाहिजे ना। त्याच्यामुळे प्रत्येक पंचायत समितीमध्ये, चिपळूण मतदारसंघामध्ये चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली बैठका देखील झाल्या। इच्छुक उमेदवार कोण आहेत, कशा पद्धतीने आपण त्याला पुढे नेऊ शकतो, कोणाची ताकद किती आहे, त्याचं बायफर्केशन देखील त्यांनी केलं। पण आम्हाला जे असं जाणवतंय की पहिली बाबा कदाचित नगरपालिका नगरपंचायत लागेल, त्याच्यामुळे त्या दृष्टीनं देखील आमची कार्यवाही पुढे गेलेली आहे। फक्त शिवसेनेचे पदाधिकारी हे बोलून थांबत नाहीत किंवा डिवचत नाहीत, ते ग्रासरूटला जाऊन काम करतात। म्हणून मी असं म्हटलं की महायुतीनंच हे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार हे 3 नेत्यांना आहेत। त्याच्यामुळे माझ्यासारख्या नेत्यानं उगाच चिवचिव करू नये, म्हणजे मी माझ्यावर घेतलं। दुसरे सगळेच मोठे आहेत ना, इकडे छोटा इकडे कोण आहे, सगळेच मोठे आहेत। त्याच्यामुळे काही लोकांना हे देखील माहिती आहे की शिवसेना जर सक्रिय झाली नसती तर उमेदवारीचं काय झालं असतं तिथल्या महायुतीच्या। हे निवडून आलेल्या उमेदवारांना देखील माहिती आहे, पण ते पण काहीतरी परवा बोलले वाटतं की महायुती काय स्वबळावर लढायचं आहे। मग ज्यांना ज्यांना स्वबळावर लढायचं आहे त्यांनी एकदा निर्णय घेऊन टाका, तसं मला चव्हाण साहेबांना सांगून टाका, मग आम्ही पुढे बघू ना। पण आज आमची भूमिका आजच्या तारखेची 5:25 महायुतीनंच लढण्याची आहे आणि महायुतीनंच आम्ही लढणार आहोत। तरी देखील शिवसेना पक्ष वाढला पाहिजे, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद असला पाहिजे, म्हणून मी दाभोळला जात असताना या बैठकीला उपस्थित राहिलो। लोकशाही हे चांगलं उदाहरण आहे ना। जेवढे उमेदवार जास्त तेवढी जनतेची सेवा जास्त, जेवढे उमेदवार जास्त तेवढं जनतेला याच्यातला कोण केपेबल आहे हे सिलेक्ट करायला देखील चांगलं पडतं। त्याच्यामुळं असू दे ना, इच्छुक असले तर ते लोकशाहीतलं एक चांगलं होतं काय असं माझं म्हणणं आहे। मात्र आता चौकशी लागेल ते तर पक्षामध्ये असेल नाही, काहीतरी गडबड आहे ऐकण्यामध्ये किंवा काहीतरी। मी असं म्हटलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांबद्दल काही लोक हे चांगले बोलत होते, पक्षामध्ये येण्याचं देखील काही लोकांनी ग्वाही दिली होती, परंतु त्यांची चौकशी लागेल असं म्हटलं नाही। परत एकदा लागलेली आहे असं लोक म्हणतात, म्हणून ते तिकडे गेलेत असं लोक म्हणतात, मी नाही म्हणत। तुम्ही माझ्या तोंडात काहीतरी घालू नका। भाषण माझं पूर्ण ऐका की जे 15 दिवसापूर्वीपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम दाखवत होते, माझ्यावर प्रेम दाखवत होते, आमच्या मोठ्या बंधूंवर प्रेम दाखवत होते, त्यांचं अचानक प्रेम कमी झालं आणि ते भाजपामध्ये गेले। याचा अर्थ पूर्वी कोणीतरी एक अर्ज केलेला आहे सहकार विभागामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर साहेबांनी काहीतरी मदत केली किंवा अन्य कोणी मदत केली म्हणून हा प्रवेश झाला असं मी नाही म्हणत साहेब, तुम्हीच म्हणता दबक्या आवाजात आणि चिपळूणकर म्हणतात। नगर परिषद निवडणुकीत राजापूर रत्नागिरी सर्वसाधारण नगराध्यक्षाचा कसं काय हाच करायचा? हे बघा, नगराध्यक्ष कोणतरी उमेदवार द्यावा लागणार, द्यावा लागणार ना, आम्ही देऊ सगळे एकत्र बसून। आता असं बघा, महायुती झाली आणि महायुती नाही झाली, ही टप्पा आहे। आम्ही काय म्हटलं की महायुती होणारच आहे, पण तुम्ही म्हटलं महायुती नाही झाली, म्हणजे आम्ही घरात बसणार? त्याच्यामुळं एक मिनिट साहेब, मी त्याच उत्तर दिलं, फक्त वेगळ्या भाषेत दिलं। महायुती झाली,
आम्ही महायुती करा म्हणून सांगतो 5:25 आज तारीख पण सांगितली. उद्या नाही झाली तर आम्ही सगळे घरी जाणार होतो. आमच्याकडे उमेदवारच नाही तर आम्ही काय लढणारच नाही. पण सगळ्यात मोठी शिवसेना जिल्ह्यामध्ये आहे. सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे सक्षमपणानं काम करतायत. परंतु मगाशी मी एक वाक्य जे बोललो ते फक्त कदाचित तुम्ही ऐकलं नसेल. मी असं म्हटलं की कोकणातला कार्यकर्ता, शिवसेनेचा कार्यकर्ता हा संवेदनशील आहे. आमच्या एखाद्या भूमिकेमुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना त्रास होऊ नये किंवा आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना कुठं त्रास होऊ नये ही भूमिका आमचे सगळे पदाधिकारी घेतात म्हणून सगळे बंद आहे. तर तुम्ही आम्ही सगळे कोकणातलेच आहोत. आपण चांगलं चांगलं बोलू शकतो. पण शेवटी काहीतरी पॉलिटिकल एथिक्स असतात ते सगळे शिवसैनिक पाळतायत. आणि म्हणून मगाशी तुम्ही जे मला माझ्याकडनं उत्तर मागितलं की युती झाली तर काय आणि युती नाही झाली तर काय, तर युती झाली तर महायुतीचा भगवा फडकेल आणि युती नाही झाली तर आम्ही कोणी घरात बसणार नाही. काही लोकांना असं वाटतं युती नाही झाली असं असतं का राजकारणामध्ये. सगळे सक्षम उमेदवार आमच्याकडे तयार आहेत. 112 पंचायत समितीमध्ये आमचे उमेदवार तयार आहेत. 56 जिल्हा परिषदेमध्ये तयार आहेत. आणि जेवढे नगरपंचायत नगरपालिकेचे वॉर्ड आहेत तेवढे आमचे उमेदवार तयार आहेत. तरी देखील सगळ्यांची भूमिका, ज्या सरकारमध्ये आपण काम करतोय, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय, त्यांच्या कुठच्याही प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी शिवसेनेचा कुठचाही पदाधिकारी ते जसं अग्रेसिव्हली बोलतात तसं बोलत नाही आणि बोलण्याची आवश्यकता नाही. आणि शिवसेनेचा पदाधिकारी आमचा कृतीतनं करून दाखवतो, बोलून दाखवत नाही. तुमचेच मित्र माझे आमदार निवडणूक स्वतः निवडणूक जिंकणारे तुमचे मित्र, शुभेच्छा त्यांना. आता ते मला एक आपल्या चिपळूणच्या सगळ्या सहकाऱ्यांचे आता ते चिपळूणला नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले. तुमच्या आठवड्यात आता ऐका ना, जाणार ना, आजही जाऊ शकतो ना, असं काही नाही. हे बघा, एखाद्याच्या घरात जाऊन चहा पिणं हा काय राजकीय दोष असू शकत नाही. तुम्हाला आवडतं हा राजकीय संस्कार आहे आणि हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणि बाळासाहेबांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे राजकारणामध्ये कटुताही असावी पण जे सकाळचं चालतं तशी नसावी. लक्षात आलं ना. राजकीय कटुता आहे ना, का रमेशभाई उभे राहिले आणि महायुतीचा उमेदवार उभा राहिला तर उदय सामंत काय महाविकास आघाडीचं का रमेशभाईंचं काम करणार आहे? टोकाला जाऊन महायुतीचंच काम करणार. पण आम्ही सगळे असे मानणार आहोत की इलेक्शन संपलं की कटुता संपली. काय माना कायम धरायचे काय? पडून नाही सांगतो त्याचं काय झालं. पडून म्हटल्यानंतर ते असं लागतं. पडून नाही. यावेळेचा पाऊस 14 मेला सुरू झाला. त्याचं उद्घाटन 10 की 12 मेला माझ्या हस्ते ठरलं होतं पण त्या दिवशी होऊ शकलं नाही आणि 14 तारखेला पुढे गेलं. आता 14 तारखेला पाऊस पडल्यानंतर ह्या बोटी खाडीमध्ये किंवा समुद्रामध्ये ठेवू नये हा मेरीटाईम बोर्डाचा नियम आहे. तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही बघताय काय पावसाचं चालू आहे. हा, पाऊस संपल्यानंतर करू नका.